हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ। आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीमध्ये चण्याची डाळ टाकून केलेली पालकची भाजी। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी पालक हा बारीक कापून घेतलेला आहे। 1 वाटी मी चण्याची डाळ घेतली, 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत, 7 ते 8 लसूण घेतलेले आहे आणि 2 बारीक कापून टोमॅटो घेतलेले आहेत। आता इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड केले। आता ह्यात ॲड करायचं आहे आपल्याला 1 चमचा जिरं, थोडंसं हिंग ॲड करायचं आहे। आता मी ह्यात ॲड करते कांदा। कांदा हा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। त्यात मी ॲड करणार आहे मिरची। आता इथे मिरची आपली व्यवस्थित शिजलेली आहे। आता यात ॲड करणार आहे मी लसूण। आता आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आता यात मी ॲड करते टोमॅटो। टोमॅटो आपल्याला लवकर शिजावा यासाठी मी चवीनुसार मीठ ॲड करणार आहे। अर्धा चमच हळद ॲड करते। आता आपल्याला ॲड करायचं आहे पालक। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपलं ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण ह्याला पाणी सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे। आपल्या पालकला तर पाणी सुटलेलं आहे। आता आपण ह्यात ॲड करायचं आहे चण्याची डाळ। आता आपले व्यवस्थित शिजेपर्यंत आपण असंच ठेवणार आहे। आता बघू शकता आपलं भाजीतलं पाणी चांगलं सुकलेलं आहे। आता आपण ही भाजी काढून घेऊया। आणि ही रेडी आहे माझ्या पद्धतीमध्ये चण्याची डाळ टाकून केलेली पालकची भाजी। नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये कळवा। थँक्यू।